अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात करंजी येथील कॅनरा या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खातेदारांची अडवणूक केली जाते। खातेदारांना शासनाकडून मिळालेल्या विविध योजनांचं अनुदान थकीत कर्ज खात्यात वर्ग करून घेण्यात येते। त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचे खाते खोलण्यासाठी काही महिलांना 1000 रुपयांनी खाते उघडण्याची वेळ आली आहे। अशा अनेक तक्रारी बँकेच्या संदर्भात पुढे आल्यानं गावातील काही युवकांनी एकत्र येत या सर्व प्रश्नांची तात्काळ सोडवणूक करण्यात यावी यासाठी बुधवारी कॅनरा या राष्ट्रीयकृत बँकेसमोर बैठा सत्याग्रह सुरू केला। गावातील काही प्रमुख व्यक्तींनी या संदर्भात बँक अधिकाऱ्यांशी चर्चा करून बँकेत सर्वसामान्य खातेदारांची अडवणूक होऊ नये, सर्वांना समान न्याय मिळावा ही मागणी प्रामुख्याने लावून धरली। याबाबत ज्येष्ठ नेते सुनील साखरे, चेअरमन बंडू पाठक यांनी प्रामुख्याने बँक अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा करून सर्व खातेदारांना चांगली सेवा देण्याचं सुचवलं। आपल्या करंजी गावातील बरेचशा तरुणांनी कॅनरा बँकेसमोर बैठा सत्याग्रह केला। कॅनरा बँकेच्या ज्या काही प्रमुख अडचणी होत्या ग्राहकांना येणाऱ्या त्याच्याविषयी सर्व मॅनेजर साहेबांबरोबर चर्चा झाली। अडचणी दोन प्रकारच्या होत्या। एकतर शासकीय अनुदान थेट कर्जदाराच्या कर्ज खात्यामध्ये कर्जदाराच्या पूर्व परवानगीशिवाय जमा करू नये ही आपली मागणी आहे। तर त्याबाबत मॅनेजर साहेबांनी सांगितलं एखाद्याचं शासकीय अनुदान पीक विमा असेल किंवा कोणत्याही प्रकारचं शासकीय अनुदान असेल जर कर्ज खात्यामध्ये जमा करण्यात आलं तर त्या खातेदाराने त्याची लेखी तक्रार करायची 1 महिन्याच्या आतमध्ये आणि मग ते जमा झालेलं कर्ज खात्यावर जे जमा झालेलं अनुदान आहे ते पुन्हा त्या कर्जदाराला परत केलं जाईल असं एक सांगितलंय। आणि दुसरं एक बँकेकडून ज्या ज्या वेगवेगळ्या अडचणी येत होत्या आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये बँकेच्या ऑपरेशनल अडचणी त्याच्याबाबत त्यांनी सांगितलं की इथून पुढं स्टाफकडून प्रत्येक ग्राहकाला चांगली वागणूक दिली जाईल आणि बँकेच्या ज्या सेवा आहेत त्या ग्राहकापर्यंत व्यवस्थित सगळ्या पुरवल्या जातील। त्याच्या बाबतीत इथून पाठीमागे जर काही झालं असलं तर त्याबाबत त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केलेली आहे। आणि जो झिरो बॅलन्सनी खातं उघडण्याचा जो मुद्दा होता कुणी आलं तरी झिरो बॅलन्सनी खातं उघडू शकतं असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे 1000 रुपयांनी सुद्धा एक खातं उघडलं जातं असे 2 प्रकारचे आहेत। पण झिरो बॅलन्सनी खातं उघडायला कोणाची अडवणूक होणार नाही। ज्याची इच्छा आहे त्याचं प्रत्येकाचं झिरो बॅलन्सनी खातं उघडलं जाईल। कर्ज प्रकरण करण्यामध्ये कुठल्याही ग्राहकाने ज्याला कर्ज घ्यायचंय बँकेच्या नियमाप्रमाणे संपूर्ण कागदपत्राचा संच बँकेला दिल्यानंतर 15 दिवसाच्या आत ते प्रकरण त्याचं केलं जाईल असा त्यांनी शब्द दिलाय। साहेब बरोबर आहे ना? ह्या संदर्भात आपल्या रावरी पाथर्डी नगर मतदारसंघाचे सन्माननीय आमदार, माजी मंत्री आणि जिल्हा बँकेचे चेअरमन आदरणीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्याकडे देखील निवेदन देऊन आपल्या ग्रामस्थांनी बँकेविषयी तक्रार केली होती। तर स्वतः कर्डिले साहेब मॅनेजर डोकचौरे साहेबांशी फोनवर बोलले आणि त्यांना आमदार साहेबांनी देखील सूचना दिलेल्या आहेत आणि या सगळ्या सूचनाचं पालन भविष्य काळात ते करणार आहेत। कुठल्याही ग्राहकाची अडवणूक केली जाणार नाही, हेतू पुरस्कार कोणालाही त्रास दिला जाणार नाही आणि कुठलंही कर्ज प्रकरण करताना कोणत्याही शिफारशीची किंवा वशिलेबाजीची गरज लागणार नाही। ज्याचे कागदपत्र योग्य आहेत, कागदपत्र पूर्ण केल्यानंतर 15 दिवसाच्या आत ते प्रकरण करणार आहेत असं त्यांनी मान्य केलेलं आहे। तरी आता आपण साहेबांनी आपल्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळं हा बैठा सत्याग्रह या ठिकाणी थांबवत आहोत आणि बँकेच्या कामकाजामुळे यापुढे सुधारणा होईल अशी अपेक्षा आपण व्यक्त करू। बैठा सत्याग्रह केला आहे त्यानिमित्तानं तरुणांची सर्वांची मागणी होती की बँकेत अनेक कामं अडवली जातात, व्यवस्थित पूर्ण झालं होत नाही, सर्वसामान्य शेतकरी आला तर त्याची अडवणूक केली जाते। त्या संदर्भामध्ये या ठिकाणी माननीय आपल्या रावरी पाथर्डी मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांनी शाखा अधिकारी कॅनराचे स्वप्नील सर यांच्याशी फोनवरून संपर्क केला आणि याच्या आधीही ज्यावेळेस गावातील ग्रामस्थ साहेबांना भेटायला गेले त्यावेळेसही साहेबांना त्यांनी फोन केला होता आणि फोन करून साहेबांनी खरी अडचण काय हे समजून घेतली आणि आज साहेबांना त्यांनी सक्त आदेश दिलेले आहेत। स्वप्नील सरांना कॅनरा बँकेचे जे मॅनेजर आहेत त्यांना सक्त आदेश दिलेत की यापुढं गावातील कोणताही सर्वसामान्य नागरिक असेल, कोणताही शेतकरी असेल किंवा एखाद्या आपला माझा कार्यकर्ता असेल तर याच्यावर कोणत्याही प्रकारचे अन्याय होऊन देऊ नका। तुम्ही जे सांगितले लाडक्या बहिणीचे पैसे असतील ते तुमच्या कर्ज खात्यात जमा केले असते ते तात्काळ मागं देऊन टाका आणि शासनाची कोणतंही अनुदान जमा झालं असेल ते लवकरात लवकर त्या शेतकऱ्याच्या खात्यावर पुन्हा त्याला देऊन टाका। त्या शेतकऱ्याची परवानगी नसताना तुम्ही परस्पर ते कट करून घेऊ नका अशा प्रकारच्या सूचना कर्डिले साहेबांनी
स्वप्नील सरांना, शाखा अधिकाऱ्यांना केलेल्या आहेत या ठिकाणी. आणि कर्डिले साहेबांचा आपल्या सर्वांना एक निरोप बी विनंती आहे. साखरे साहेब आम्ही सगळे होतो, साहेबांसंग बोललो. आपल्या सगळ्याला विनंती आहे की साहेबांचा हा आग्रह आहे की आपण हा आज जो बैठा सत्याग्रह आहे हा आता इथं आपण आपलं जे उपोषण आहे ते सगळ्यांच्या आपल्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सोडावं असं साहेबांनी या सर्वांना विनंती केली. यानंतर शाखा अधिकारी स्वप्नील ढोकचौरे यांनी बैठा सत्याग्रहामध्ये सहभागी झालेल्या खातेदारांशी चर्चा करत ज्या काही चुका झाल्या असतील त्या यापुढे होणार नाहीत, सर्वांना समान वागणूक दिली जाईल असं आश्वासन दिलं. कॅनरा बँकेसमोर जे काही बैठा सत्याग्रह झाला त्याबद्दल असं सांगू इच्छितो की या अगोदर जे काही गोष्टी झाल्या की काही गैरसमज असतील आणि काही कामात डिले वगैरे झाला असेल त्याबद्दल शाखा इथून पुढं लक्ष देईल आणि सर्वांना योग्य ती बँकेच्या गाईडलाईन्सनुसार योग्य ती सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला जाईल, जो की आज पण केला जातोय आणि जो योग्य असेल त्या हिशोबानेच काम होईल. या बैठ्या सत्याग्रहामध्ये युवा नेते विवेक मोरे, महेश दुधाणे, लालासाहेब खोसे, ॲडव्होकेट संदीप अकोलकर, अशोक अकोलकर, योगेश क्षीरसागर, राहुल अकोलकर, महेश अकोलकर, अनिल अकोलकर, भाऊ मोरे, बबलू अकोलकर, बालू अकोलकर, शिवाजी पवार यांच्यासह बँकेचे खातेदार बसले होते. यावेळी युवा नेते आबासाहेब अकोलकर, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ आरोळे, राजेंद्र अकोलकर, गोरख साखरे, करंजी सर्कल सीमा देठे, तलाठी अमोल कचरे, सहाय्यक फौजदार हरिभाऊ दळवी, हेड कॉन्स्टेबल भगवान टकले उपस्थित होते. प्रतिनिधी भिवसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी, अहिल्यानगर.